लहान वयात बसमधनं प्रवास करताना खिडकीतनं येणारा थंड वारा, लहान वयात बसमधनं प्रवास करताना खिडकीतनं येणारा थंड वारा व झोपाळ्यासारखी हलणारी बस, आईच्या कुशीत तासनतास निजवली. दूर स्वप्नातनं आईनं जागवलं व आई म्हटली की बाळा फार झोप येत असेल तर खिडकीतनं बाहेर बघ, झोप जाईल. कवितेचं नाव आहे खिडकी. रस्त्यांच्या दोहतर्फा मला चार झाडं दिसली. रस्त्यांच्या दोहतर्फा मला चार झाडं दिसली. माड झुकलेली, गळा सुकलेली, जणू मृत्यूदंडाच्या प्रतीक्षेतच. मानवाच्या सेवेचा गुन्हाच जणू. लोकशाहीचे चार स्तंभच असावेत ते वाळलेले, सुकलेले. मानवाच्या कैदेत असलेली दूरवर पसरलेली ओसाड जमीन दिसली. काळ्या आईला मानवांनी तुकड्यात वाटून घेतली होती. द्रौपदीसारखी व करतायत तिच्याच हिरव्यागार शालूचं वस्त्रहरण कृष्णही कलियुगात अवतरला नाही. त्या रस्त्यात कोळशाच्या खाणी दिसल्या, जणू बलात्कारानंतरचा गर्भपात असतो. काही मोठमोठ्या कंपन्या दिसल्या ज्यात हजारो कामगार. इंडियाने भारताला जणू गुलामच बनवलंय. काही इतिहासात पवित्र म्हणून पूजल्या गेलेली नदी आज मानवी मलमूत्राने तुडुंब भरलेली. भल्या मोठ्या मानवी चिमण्या दिसल्या ज्या ओळखतायत दूर वर्षानुवर्ष व संपवतायत चिमण्यांचं आयुष्य हजारो वर्षांचं. गाव लागलं आता वाटलं देवाला काहीतरी मागावं. देव पावेल कसा. श्रीमंत मंदिरासमोर गरिबांची रांगच रांग होती. देवळं हे भट ब्राह्मणांच्या कैदेत होती. देव पावेल कसा. देवळं भट ब्राह्मणांच्या कैदेत होती. 22 वर्ष झाली तो प्रवास थांबत नाही. 22 वर्ष झाली तो बसचा प्रवास थांबत नाही. आज त्या खिडकीत डुलकी सुद्धा लागत नाही. काही युवकांच्या वरच्या ज्या कविता लिहिण्याचा प्रयत्न केला आहे त्या हिंदीमध्ये मी कविता लिहितोय आणि येणाऱ्या 15 ऑगस्टला तो 100 कवितांचा हिंदी कवितांचा संग्रह मी चांगल्या एका लेवलवर तो अल्बम मी काढतोय 100 कवितांचा. तर त्याच्यातल्या काही तो रिलीज होण्याच्या आधी मला आवडेल की तो उस्मानाबाद कराडच्या समोर त्याच्यातल्या काही कविता मला ठेवता येतात. तर मला फार आवडेल. जर तुमची इच्छा असेल तर मला ते आवडेल. इच्छा असेल तर समोर दाखवत असेल तर थांबतो. तसे कार्यक्रमाला लेट झाला आहे. आपले अध्यक्ष आणि सगळे बाकीच्या इतर कार्यक्रमांमध्ये बिझी आहे. मागच्या 3 दिवसांपासून राजेंद्र सिंग सर कंटिन्यू म्हणजे 18 तासांचा दौरा उस्मानाबाद आणि 3 दिवस हा अशा त्या पद्धतीचा दौरा आहे. तर असं समजू नये म्हणजे राजकारण्यासारखं त्यांना समजू नये की घरी बसलेले आहेत आणि आता उशीर करतात. ऑलरेडी ते बाकीच्या गावामध्ये इतर गावांमध्ये पाण्याच्या समस्यांवर बोलत आहेत. तेवढाच वेळ जर मला माहिती असेल तर मी एक हिंदीमधली कविता तुमच्या समोर ठेवतो. वंदे मातरम कवितेचं नाव आहे भारत देश किसानों का है. भारत देश किसानों का है, मजदूरों का है, गरीबों का है. भारत देश किसानों का है, मजदूरों का है, गरीबों का है. वो अमीरों का नहीं है. अमीरों ने तो अपना एक अलग देश बनाया है जिसका नाम है इंडिया. जहां ना कोई किसान है, ना मजदूर, ना कोई गरीब. वो पैसों की हैवानी ताकत पे खड़ा है. यहाँ हर रोज फांसी की सजा मिलती है किसानों को. वहां हर रोज फांसी की सजा मिलती है किसानों को.
यहाँ कुचला जाता है मजदूरी चंद पैसों के और गरीब मरता है हर रोज एक रोटी के लिए। फिर भी अमीर पैसा आता नहीं इन्हें बचाने के लिए, वो तो कैद है अमीर रखेल खाने में। कुत्तों से मन भरा नहीं तो अमीर इंसान पाल रहे हैं, कुत्तों से मन भरा नहीं तो अमीर इंसान पाल रहे और डस रहे इंसानों को ही खून उनका खींच। फिर भी अमीर गरीबों को 2 वक्त की रोटी के लिए गुलाम बना रहे। कौन कहता है दोस्तों, कौन कहता है भारत स्वतंत्र हुआ है? दोस्तों कौन कहता है भारत स्वतंत्र हुआ है? इस बार इंडिया ने भारत को गुलाम बनाया है, इस बार इंडिया ने भारत को गुलाम बनाया है। या अशा सगळ्या गोष्टींना आपल्याला हे शिकायचं मित्रांनो की अर्थव्यवस्था ही सगळ्यात मोठी सत्ता आहे। म्हणजे आपले बहुजन सगळे राजकारणाच्या नादी लागून आपला स्वतःचा हक्क मागतात। मला असं वाटतं की अर्थसत्याच्या मागे लागा, अर्थकारणाच्या मागे लागा, राजकारणाच्या मागे लागायपेक्षा, कारण ज्यावेळेस ज्या माणसांच्या हातात अर्थकारण असतं त्या माणसांच्या इशाऱ्यावर राजकारण असतं। म्हणून सगळ्यांना माझ्या बहुजन बांधवांना माझी विनंती आहे की सगळ्यांनी अर्थकारणाच्या मागे लागावं, राजकारणाचा नाद सोडून द्यावा। नाहीतर परिस्थिती काही ठिकाणी अशी येते की आपल्याला त्या राजकारणाच्या अवतीभोवती आपलं आयुष्य वेढावं लागतं। राजकारण वाईट आहे असं मी म्हणत नाही, पण माझं म्हणणं असं आहे मित्रांनो की राजकारण हे बदल घडवण्यासाठी पूरक नसतं, जोर असतं समाजकारणाची, जोर असते अर्थकारणाची। मला असं वाटतं आपण सगळ्यांनी आपलं लक्ष हे अर्थकारणावर केंद्रित करावं। एक आणखी वंदे मातरम नावाची मी हिंदी कविता तुमच्या समोर ठेवतो। आज जे आपण बघतोय की आपल्या सुरक्षेसाठी म्हणजे सो कॉल्ड सुरक्षा, ज्याला आपण म्हणतो की तोफ आदी बंदुकी घ्यायच्या फार जास्त आपल्या अर्थकारण म्हणजे भारताचं आर्थिक स्थिती नसताना सुद्धा संरक्षणावर अति जास्त वाढता खर्च हा नेमका होण्यासाठी होतो अशा मुद्द्यावरची ही कविता आहे मित्रांनो। ये जरूरी है, प्रश्नार्थक चिन्ह है, ये जरूरी है, ताकत हथियारों पे दिन ब दिन खर्च बढ़ रहा है इस कदर, ताकत हथियारों पे दिन ब दिन खर्च बढ़ रहा है इस कदर, हजारों लोग भूख से मर रहे हैं यारों, वो हथियार हिफाजत इसकी कर रहे हैं। अमीरों की गुलामी कर रहे हैं, गरीबों को मार कर वो अमीरों की गुलामी कर रहे हैं। हासिल क्या है इस दौर में, जिंदा लाश हम हर रोज दफन कर रहे हैं, जिंदा लाश हम हर रोज दफन कर रहे हैं। हुकूमत की फिराक में हम इंसान इंसान को काट रहे हैं, हुकूमत की फिराक में हम इंसान इंसान को काट रहे हैं। कुछ हासिल न होगा बंदूक की गोली से, कुछ हासिल न होगा बंदूक की गोली से, बरसते गरजते तो गोलों से लूट रहे हैं दामन हम इंसानियत की झोली से। यारो रिश्ता बना लो गरीब की कपड़ी, यारो रिश्ता बना लो गरीब के रोटी कपड़े और मकान से। गरीबों को जलाने के लिए अब आग भी जलती नहीं, गरीबों को जलाने के लिए अब आग भी जलती नहीं, सुकून से मरने के लिए उन्हें 2 गज जमीन भी मिलती नहीं। कागजों पर बिकती है जमीन, कागजों पर बिकती है जमीन, जमीर भी कागजों पर ही बिकता है। कागजों पर बिकती है जमीन, जमीर भी कागजों पर बिकता है। संभलना जरूरी है, संवरना जरूरी है, पिछड़े गरीबों को उनका हक मिलना जरूरी है, ये जरूरी है दोस्तों, ये जरूरी है। धन्यवाद। मला उस्मानाबादकरांनी अशी मी ओढून घेतलेली संधी दिल्याबद्दल खरंच धन्यवाद। लवकरच येतील आणि मी आयोजकांचे आणि तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो की तुम्ही मला शांततेने आणि मनपूर्वक ऐकून घेतलं। इच्छा फक्त एवढीच आहे की प्रत्येक गोष्टीकडे मनोरंजन म्हणून बघणं बंद करा, कारण आपण मनोरंजनाच्या नांदी लागल्यामुळे आज आपली ही स्थिती आलेली आहे असं मला वाटतं। त्या गोष्टी, चांगल्या गोष्टी कुठेतरी स्वतः आत्मसात करा, एवढं सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जगन्नाथ।
अभिषेक अवचट. धन्यवाद सर. खूप चांगल्या भाषेमध्ये त्यांनी आणि मराठी आणि हिंदी या भाषेमध्ये त्यांनी केलेले जे काव्य आहे त्यांनी काव्य आपल्याला सर्वांना ऐकवलं. त्याबद्दल सरांना आपण छान असं टाळी लाडू आणि चुटकी देऊया आणि सरांना पुढच्या शुभेच्छासाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊया. तर आपण 3 वेळा टाळी, 3 वेळा लाडू आणि 3 वेळा चुटकी आपण सरांसाठी देऊया. आपल्या लेखकांसाठी 3 वेळा टाळी, 3 वेळा लाडू सगळ्यांनी. हा स्टार्ट. बाबांना फक्त माझ्यासाठी पहिल्यांदा टाळी लाडू चुटकी बनवली. हा पहिल्यांदा मी सांगतो तुम्हाला टाळी लाडू चुटकी कशी द्यायची. टाळी लाडू चुटकी. सरांसाठी आपण टाळी लाडू चुटकी देऊया. हा स्टार्ट. हा धन्यवाद. बघा आखाड्यामध्ये पैलवान उतरल्यानंतर 80 वर्षाचा असलेला हा पैलवान सुद्धा त्याला अंग त्याचं नुसतं गरम होतं.